नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची जी एक्झाम आहे तिला आता अत्यंत कमी वेळ राहिलेला आहे, 40 पेक्षा कमी दिवस राहिलेले आहे. तर अशा याच्यात आपल्या पेपर 2 कॉमर्सला आपल्याला कसं प्रिपेअर केलं पाहिजे याच्यासाठी एक 100% खात्रीशीर रणनीती 100% शॉर्ट स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या स्ट्रॅटेजीचा जर आपण चांगल्याने उपयोग केला तर आपल्याला एक्झाममध्ये नक्की यश जे आहे ते तुम्ही मिळवू शकता. तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 38 डेज राहिलेले आहे. तर या 38 डेजला तुम्ही 2 भागांमध्ये स्प्लिट करा. एका याच्यात तुम्ही आपलं प्रिपरेशन करून घ्या आणि नेक्स्ट पार्टमध्ये जे आहे तुम्ही आपली रिव्हिजन करा आणि प्लस मॉक्स वगैरे जे आहे ते इथे करू शकता. ठीक आहे. आता दुसरा पार्ट जो येतो की आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे. काय काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट तर जे आहे PYQ, ज्यांनी PYQचं विश्लेषण नाही केलं आहे ते आधी पहिले PYQचं विश्लेषण करून घ्या. PYQ विश्लेषण केल्याने तुम्हाला हे कळेल की कोणकोणते टॉपिक्स परीक्षेत वारंवार विचारले जाऊन राहिले. ठीक आहे. आणि मग आपल्या सिलेबसमध्ये तुम्ही जी काही युनिट हे करत आहे, स्टडी करत आहे, पहिली प्राथमिकता द्या त्या टॉपिक्सला जिथून प्रश्न वारंवार विचारला जात आहे. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल बिझनेस फायनान्स आहे, तर बिझनेस फायनान्समध्ये कॅपिटल स्ट्रक्चरवरून प्रश्न विचारला जातो, कॅपिटल बजेटिंग वरून दरवर्षी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. जसं बिझनेस इकॉनॉमिक्स आहे तिथून मार्केट स्ट्रक्चर मध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो. तर असे प्रत्येक युनिटचे रिपीटेड टॉपिक जे आहे ते तुम्हाला मिळून जातील. तर या टॉपिक्सला जे आहे तुम्ही प्राथमिकता द्या. जेव्हा पण तुम्ही पर्टिक्युलर युनिट अभ्यास करत आहे, बाकीच्या युनिट्सला बाकीच्या पोर्शनला त्या पर्टिक्युलर युनिटचा जो बाकीचा भाग आहे त्याचा अध्ययन नंतर करा. पहिले ते टॉपिक्स वाचून घ्या जिथून प्रश्न विचारले गेले आहे किंवा विचारल्या जातात आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल, तुमचा एक कॉन्फिडन्स इथे बिल्ड होऊन जाईल की मी अशा गोष्टी वाचून घेतल्या की जिथून जर प्रश्न आला तर मी 100% त्याला बरोबर करून घेईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता आपल्याकडे अगदी कमी वेळ असल्यामुळे तुम्ही क्रिस्पी नोट्स बनवा. अगदी बारीक मध्ये ज्या गोष्टी आपण विसरतो, जे आपल्या कामाचे आहेत त्याच फक्त लिहायचे, सर्व गोष्ट लिहायची गरज नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करत आहे, आपला काय म्हणतात स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करत आहे, तर स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला मीन मोड मीडियन जे आहे प्रत्येकाची प्रॉपर्टीज जे आहे प्रत्येकाचे वैशिष्ट्य लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. प्रत्येकाचा तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या, वेगळ्या वेगळ्या फॉर्म्युले लिहून घ्या. बँकिंगचा तुम्ही अभ्यास करत आहे, बँकिंगमध्ये जे आहे वित्तीय संघटन कधी स्थापना झाली, ठीक आहे, कोणत्या फायनान्शियल ऑर्गनायझेशनची कधी स्टॅब्लिश झालं, ते हे जसं नाबार्ड, सिडबी वगैरे यांचे इयर, यांचे हेडक्वार्टर वगैरे लिहू शकता. यांचे कार्य तुम्हाला लिहायची गरज नाहीये, 1-2दा वाचाल तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुम्ही समजूनही घ्याल. RBI आहे, RBIच्या कमिटीचं नाव लिहा, RBIच्या इयरचं नाव लिहा, RBIच्या हेडक्वार्टरचं नाव लिहा. बाकी सर्व गोष्टी लिहिण्याची गरज नाहीये. RBI जे आहे मॉनिटरी पॉलिसी वगैरे मध्ये खूप जास्त नोट्स बनवण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या एक्झाम मध्ये थिओरीज खूप विचारल्या जातात. ठीक आहे. तर थिओरीज मध्ये तुम्ही अझम्पशन शॉर्ट मध्ये लिहा, पण त्यात पर्टिक्युलर थिओरीचा ऑथर कोण आहे हे आपल्याला कंठस्थ असल्या पाहिजे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण शेवटचा जो आपल्याकडे 10-15 दिवसाचा वेळ राहतो त्याच्यात आपल्याला याच गोष्टीला रिवाइज करावं लागतं. बाकीचं तर आपण आपल्या PDF वगैरे मधून रिवाइज करतो, पण हे सगळ्या गोष्टी आपण लिहून काढाल तर आपल्या माइंडमध्ये सेट होऊन जातील. नंतर ज्या काही कन्सेप्ट, जे काही रिपीटेड टॉपिक्स तुम्ही इथे वाचले आहे त्यांची थॉरो रिव्हिजन करा, वारंवार त्यांना रिवाइज करा, म्हणजे ते पक्के होतील. आणि नंतर बाकीचा पोर्शन जो आहे त्या पर्टिक्युलर युनिटचा वेळ असला तर करा. नंतर ओव्हरकम युअर वीक पॉइंट्स. ओव्हरकम युअर वीक पॉइंट्सचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की सपोज जसं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला येत नाही आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पेपर 2 मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन किंवा 1 ते 2 क्वेश्चन इथे विचारले जातात. तर आपला प्रश्न किती आहे, 4 मार्काचा मिनिमम प्रश्न. तर 4 मार्क कशाला बुडू द्यायचे, हे टॉपिक जे आहे ते करून द्या. खूप अवघड असेल तर तुम्ही सोडू शकता. जसं फॉर एक्झाम्पल हेड्स ऑफ इन्कम आहे, तर तो किती लेंदी टॉपिक आहे, पण त्याच्यातनं सॅलरी मधून आपल्याला प्रश्न येतो तर सॅलरी करून घ्या, बाकीचे हेड्स ऑफ इन्कम जाऊ द्या, है ना. तर वीक पॉइंट्सला जे आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकिंग आहे, बँकिंगमध्ये तुम्हाला जे आहे एकदा क्रेडिट रेटिंग एजन्सीज विचारल्या गेल्या, पण एकच प्रश्न विचारलाय तर तो लेस इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्याला राहू द्या. पण जर तुम्ही फायनान्शियल मार्केट नाही विचारलंय आणि फायनान्शियल मार्केटमधनं दरवर्षी प्रश्न येतात आहे तर तुम्हाला फायनान्शियल मार्केट वाचणे भाग आहे. तसंच WTO, IMF, वर्ल्ड बँक इथूनही तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर हे करणे भाग आहे.
पलीकडे जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, MS सेट 2026 साठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 40 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन कॉमर्स, ज्याच्यात आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये मिळतील, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, 4000 प्लस MCQs PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील आणि पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल सेफ्टीज. याचा नवीन बॅच जो आहे तो 15 जून 2026 म्हणजे काल स्टार्ट झालेला आहे. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 4,000. ठीक आहे, मात्र 4,000 मध्ये तुम्हाला दोन्ही पेपर मिळून राहिले आहेत. तर या संधीचा तुम्ही निश्चितपणे लाभ घ्या, कारण ग्लोबल ऑनलाईन जे आहे ते एवढं डिस्काउंट कधी नाही देत, पण विद्यार्थ्यांना कमी वेळात प्रिपरेशन करून देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन जे आहे मात्र 4,000 तुम्हाला दोन्ही पेपर देत आहे. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि खाली दिलेल्या नंबर्सवर आपण संपर्क करून जॉईन होऊ शकता. आता दुसरी गोष्ट येते विद्यार्थी मित्रांनो, की काय आपल्याला हे करायचं आहे, कोणते चुका आहे ज्या विद्यार्थ्यांकडून होतात आणि त्यांनी टाळलं पाहिजे. की सगळ्यात पहिले तर शेवटपर्यंत विद्यार्थी जो आहे तो सिलेबसच्याच मागे धावत राहतो. ठीक आहे, सिलेबस अमका नाही झाला तमका नाही झाला, तर हे अशा गोष्टी चुका नाही करायच्या. ठीक आहे, सिलेक्टिव्ह स्टडी आपण करतो आहे, तर सिलेक्टिव्ह स्टडीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे जे आहे आपला सिलेबस जो आहे तो छाटून कंप्लीट करायचा आहे. एकेका गोष्टीच्या मागे धावण्याची आवश्यकता नाही आहे. नंतर डिटेल नोट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रिस्पी नोट्स बनवायचे, तर डिटेल नोट्स बनवण्याची आवश्यकता नाही आहे. सविस्तर नोट्स जर बनवाल तर तुमचे 10-15 दिवस जे आहे ते त्याच्यात चालले जातील आणि मग तुमच्या लक्षात येईल की बाबा मी काय चूक केली. नंतर PYQs विश्लेषण करा, PYQs लावा, पण नुसतं मी पेपर 2 चे PYQs करून घेतले किंवा पेपर 1 चे PYQs करून घेतले आणि माझे हे PYQs होऊन गेले असं नाही चालणार. ठीक आहे, माझा पेपर तयार झाला असं नाही चालणार. ठीक आहे, PYQs जे आहे यांना आपल्याला लावायला पाहिजे, पण नुसतं PYQ लावल्याने पेपर 1 किंवा पेपर 2 होऊन जाईल अशी मानसिकता जी आहे ती आपल्याला ठेवायची नाही आहे. नंतर स्किप लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सचं, म्हणजे जे टॉपिक्समधनं प्रश्न रेअरली विचारलं जातं. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या जर बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये वगैरे पाहता तर तुम्हाला इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट किंवा जे कल्चरल एन्व्हायरमेंट वगैरे आहे तिथून प्रश्न रेअरली विचारला जातो. तर ते तेवढं इम्पॉर्टंट जर नाही किंवा आपल्या याच्यातनंही जे आहे एक्झाममधनंही तुम्हाला प्रश्न जो आहे तो रेअरली विचारला जातो. काय विचारलं जाईल याचा अनुमान तुम्हाला लावणं कठीण होऊन जातं. तर अशा टॉपिक्सला जे आहे तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, नंतर डोंट फोकस ऑन सिंगल पेपर. पेपर 1 किंवा पेपर 2 नुसतं एक पेपर केल्याने सेट होते असं नाही आहे. दोन्ही पेपरला तुम्हाला चांगल्याने करणं आवश्यक आहे. इक्वल वेटेज दोन्ही पेपरला द्यावं लागेल. आता काही महत्त्वपूर्ण टिप्स आहे जे मी तुम्हाला सांगतो, की सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्या तयारी जी आहे ती सुसंगता असणे म्हणजे कन्सिस्टन्सी असणे अत्यंत आवश्यक आहे. रेग्युलर बेसिसवर अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ अत्यंत अल्प राहिलेला आहे, अगदी थोडा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. त्याच्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलं की PYQचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. जे टॉपिक्स रिपीटेड आहे त्याची पटापट रिव्हिजन करा आणि व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहू शकता ग्लोबल ऑनलाईन ॲपवर. त्याच्यानंतर डिटेल नॉलेज जे आहे ते तुम्हाला गेन करणे आवश्यक आहे, कारण पलीकडे जर समजा आजच्या दिवशी ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज वर ऑथर विचारला आहे तर उद्या असंही होऊ शकतं की ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज मध्ये 4 स्टेटमेंट देईल आणि कोणता चुकीचा आहे हे सांगेल. तर तुम्हाला डिटेल नॉलेज त्या संकल्पनेची असणे अत्यंत आवश्यक आहे. आता रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक्स म्हणजे पूर्ण सिलेबसची गोष्ट नाही होत आहे, इथे गोष्ट होत आहे त्या टॉपिक्सची जे की रिपिटेटिव्ह इन नेचर आहे. आणि नंतर जर वेळ उरला तर तुम्ही एक काम करू शकता की जे टॉपिक्स तुम्ही केलेले नाहीये, जे टॉपिक्स तुम्ही डिटेल वाचलेले नाहीये, त्यांचा एक नुसता आढावा घेऊन घेतला म्हणजे एक ओव्हरव्ह्यू घेऊन घेतला तरी आपल्याला पुरतं, आपल्याला ते सफिशियंट राहतं. नंतर प्रॅक्टिस MCQs ऑन डेली बेसिस. ठीक आहे, हे तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की MCQs रोज करा म्हणजे तुमची रिव्हिजन होत राहते. नंतर आपल्याला PYQs जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याचं अध्ययनही करायचं आहे आणि यांचा सरावही करायचा आहे. आता PYQs करतानाही 2 भागात PYQ करायचे. पहिली गोष्ट तर तुम्हाला जे आहे युनिट वाईज करायची आहे आणि जेव्हा तुमचं हे होऊन जाईल, जेव्हा शेवटचे जे 10 दिवस राहतील तेव्हा तुम्हाला ते पेपर वाईज करायचे. ठीक आहे, म्हणजे एक PYQचा पूर्ण पेपर जो आहे तो लावून पाहायचा की आपल्याला याच्यात किती प्रश्न आपले बरोबर होत आहे आणि जिथे आपल्याला वाचलेला प्रश्न जर तो चुकतो आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेड थ्योरी तुम्ही वाचली होती पण त्याचा प्रश्न तुम्ही चुकवताय तर त्याचं कारण शोधा.
किंवा मी दुर्लक्ष केलं यामुळे हा प्रश्न चुकला, किंवा मला मी विसरून गेलो त्यामुळे चुकला, तर याचं जे आहे आपल्याला हे व्यवस्थित लक्ष देऊन जे आहे ते PYQs केले पाहिजे. प्रॅक्टिस मॉक टेस्ट, ठीक आहे, दररोज जे आहे मॉक टेस्ट जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे लास्ट 15 डेजमध्ये. आणि नंतर जे आहे आपले मिस्टेक्स, म्हणजे मॉक टेस्टमध्ये विद्यार्थी चुका करतात, लक्ष देऊन वाचत नाही, तर या सर्व गोष्टी तुमचे मॉक टेस्टनी अवॉइड होतील आणि ओव्हरकम तुम्ही या मिस्टेक्सला करू शकतात. ज्या संकल्पना तुमच्या वीक आहे त्याला अजून चांगल्याने वाचा आणि परत त्या संकल्पना आपल्या मजबूत करून घ्या. दुसरी गोष्ट एक शेवटी मी तुम्हाला सांगतो की पेपर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं जे टीचिंग, रिसर्च, नंतर ICT कम्युनिकेशन जे आहे यांना चांगलं मजबूत करून घ्या, म्हणजे पेपर 1 आपला सेफ होऊन जातो. आणि RC रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला तुम्हाला करायचंच आहे कुठल्याही हालतीत, दररोज एक RC प्रॅक्टिस करा. DI जर येत असेल चांगलं आहे, आता 5-10 दिवस पाहून घ्या, आणि जर नसेल येत तर खूप जास्त DIच्या मागे जाण्याचं नाही. मॅथ्स जे आहे ते अतिशय वास्ट आहे, तर मॅथ्स मी तुमच्यावर सोपवतो, आणि प्लस लॉजिकल रिझनिंग हे करून घ्या कारण हे इझी आहे, ठीक आहे. आणि नंतर जे आहे आपलं पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट याचे महत्त्वपूर्ण टॉपिक्स करा, हायर एज्युकेशनचे महत्त्वपूर्ण टॉपिक्स करा, कारण इथून खूप डीप टॉपिक जे आहे डीप क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातात. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पेपर्सचं प्रिपरेशन करून या रणनीतीचा वापर करून आपल्या परीक्षेत निश्चितपणे यश मिळवू शकतात. दॅट्स ऑल इन दिस व्हिडिओ. आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला तर डाउनलोड करून घ्या. स्टोअरमध्ये जा, इथे MS सेट कॉमर्स लिहा, कोर्स अवेलेबल होऊन जाईल आणि पे केल्यावर सर्व कंटेंट जे आहे ते आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. तर ऑल द बेस्ट सर्वांना, चांगल्यापैकी अभ्यास करा. शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहात आणि नक्की या परीक्षेत यश मिळवा. ऑल द बेस्ट.